नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर आता या शेतकऱ्यांना 5 वर्ष कोणत्याच प्रकारचा योजनेचा लाभ इथं मिळणार नाही। तर आता त्यामध्ये कोणते शेतकरी आलेले आहेत तर त्याची यादी कशा पद्धतीने पाहिजे आहे, तर त्या यादीमध्ये जर तुमचे नाव गेले तर तुम्हाला सुद्धा आता 5 वर्ष जे की तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ दिला जाणार नाही। त्यामध्ये PM किसान, नमो शेतकरी, त्यानंतर पीक विमा अशा विविध योजना, त्यानंतर महाडीबीटीवरच्या तुषार सिंचन, ठिबक सिंचन, ट्रॅक्टर, रोटर अशा विविध योजनेचा कोणत्या सरकारी योजनेचा लाभ तुम्हाला इथं दिला जाणार नाही। तर तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून लाभ तुम्हाला दिला जाईल या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता जे की शेतकऱ्यांना वारंवार इथं आव्हान करण्यात आलेलं आहे की ज्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी आता फार्मर ID कार्ड काढून घ्यायचं आहे। जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल तर तुम्हाला खरीप 2025चा पीक विमा इथं भरता येणार नाही। त्याचप्रमाणे तुम्ही फॉर्म जरी भरला तरी तुमचा फॉर्म इथं डायरेक्ट रद्द करण्यात येईल, म्हणजे तुम्हाला जी काही पीक विम्याची भरपाईची रक्कम आहे ती इथं मिळणार नाही। त्याचप्रमाणे अतिवृष्टी, चक्रीवादळ व नैसर्गिक आपत्तीमुळे जी काही तुमच्या पिकाची इथं नुकसान झालेले आहे तर त्याची सुद्धा भरपाईची रक्कम तुम्हाला 1 रुपया इथं मिळणार नाही। तर सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही जर तुमची फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल तर फार्मर ID कार्ड काढून घ्या। त्यानंतर 1 तारखेपासून पीक विमा फॉर्म भरण्यास सुरुवात होईल ते 31 तारखेपर्यंत, जी की जुलै महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही तुमचा पीक विम्याचा फॉर्म घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा देखील भरू शकता। यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे, लगेच पहा। त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये ई पीक पाहणी। तर आता भरपूर शेतकरी टाळाटाळ करतात व ई पीक पाहणी इथं करत नाही। तर आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही तर अशा शेतकऱ्यांना जे की 5 वर्ष कोणत्याच योजनेचा लाभ इथं शासकीय जे काही योजनेचा लाभ म्हणजे शेतीविषयक, त्यामध्ये PM किसान, नमो शेतकरी, अतिवृष्टी, नुकसान भरपाई, त्याचप्रमाणे अशा विविध योजनेचा लाभ कोणत्याच योजनेचा लाभ त्यांना 5 वर्ष इथं दिला जाणार नाही। तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये विविध जे की इथं राबवल्याप्रमाणे तसंच विमा काढताना तर आता यामध्ये एक नवीन अपडेट आलेला आहे। तर आता जे की शेतकरी यामध्ये खरीप आणि रब्बीमध्ये पीक विमा भरत होते तर बरेच जण चुकीच्या पद्धतीने भरत होते, म्हणजे चुकीची माहिती त्यामध्ये देत होते। तर अशांचा जो काही पीक विमा आहे ते आता वापस घेतला जाणार आहे। ज्यांनी चुकीची पद्धतीने फॉर्म भरलेले आहे त्यांनी 7/12 दुसऱ्याचाच लावलेला आहे, त्यानंतर त्यांच्या नावाने शेतजमीन नाही तरी अशाने जर पीक विमा भरलेला असेल तर अशांचे जे काही पैसे आहेत आता ते त्यांना वापस घेतले जातील। म्हणजे आता तुम्हाला त्यांचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला परत रिटर्न करावे लागणार आहे जे काही पीक विम्याचे आहे। तर आता तुम्हाला 3 गोष्टी महत्त्वाच्या यामध्ये, त्यामध्ये फार्मर ID कार्ड काढणे तुम्हाला सर्वांना मॅन्डेटरी झालेले आहेत। ज्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल तर तुम्हाला 5 वर्ष कोणत्याच योजनेचा लाभ इथं मिळणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे ई पीक पाहणी तेच बंधनकारक केलेली आहे। ज्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही तर अशांना सुद्धा 5 वर्ष कोणत्याच प्रकारच्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। त्यानंतर पीक विमा बी तसंच आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत तर अशांचे फॉर्म इथं आता चेकिंग सुरू झालेली आहेत, तर अशांचे पैसे इथं वापस घेतले जातील। तर या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील व पीक विमा संदर्भात तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल व तुम्हाला यामध्ये त्याचप्रमाणे आता नवीन योजना इथं राबवण्यात येत आहे, तरी अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील। थँक्यू।